हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज माझ्या एका कस्टमर होत्या, त्यांना माझ्या बॅग्स खूप प्रचंड आवडतात. त्यांना साडीवरती मॅचिंग असा जी बॅग आहे ती बनवून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी मला 1.25 मीटरचा वेल्वेटचा ब्लाऊज पीस आणून दिला होता. त्यातनं त्यांनी ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता त्यांची ही बॅग आहे ती बनवून द्यायची. तर म्हटलं तुमच्यासोबतही हा व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून तुम्हालाही उरलेले जे ब्लाऊज पीस असतात त्यापासून काहीतरी नवीन बनवण्याची आयडिया येईल त्यासाठी. तर बघा, असे आपण पीस घ्यायचा, त्यातनं 10.5 बाय 12.5 इंचाची जे आपले 2 पीस आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच मापाचा आपल्याला रबर शीट, त्याच मापाची आपल्याला अस्तरसाठी नॉन-वोन कट करून घ्यायचे आणि एक नॉन-वोन आपल्याला पीस मोठा कट करून घ्यायचा आहे बाहेरच्या पॉकेटसाठी. तर बघा, अशा पद्धतीने मी सगळे पीसेस रेडी करून घेतले. त्यानंतर आपल्याला जी रबर शीट आहे त्याच्यासोबत आपल्याला मेन पीस अटॅच करून घ्यायचे. ही बॅग डिझाईन जी आहे ती खूप युजफुल बॅग राहणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचं छोटं मोठं सगळं सामान यामध्ये बसतं. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. इथं रबर शीटला जे दोन्ही पीस आहेत ते अटॅच करून घेतले, एक्स्ट्रा कॉर्नर्स कट केले. त्यानंतर आपले हे पीस रेडी झाले. त्यातला एक पीस घ्यायचा, त्याला वरतून खाली 3 इंचांवरती मार्किंग करायची बाहेरच्या पॉकेटसाठी. तर बघा, इथं मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. त्यानंतर ती मार्किंगवरती बरोबर आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे आणि हे आपल्याला 2 पीस मिळतात. त्यानंतर जो आपण मोठ्या साईजचा अस्तरचा पीस घेतला होता तो आणि त्याच मापाची आपल्याला चेन घ्यायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला चेन घेऊन ती उलट्या साईडनी उलटी करायची आणि खालच्या बाजूला आपल्याला अटॅच करून घ्यायची. तर बघा, ही चेन अटॅच झाल्यानंतर तुम्हाला फिनिशिंगसाठी म्हणजेच कुठेही धागेदोरे न निघावे त्यासाठी आत्ताच आपल्याला जो अस्तरचा पीस आहे तो जॉईंट करून घ्यायचा. जो मोठावाला पीस आपण कट केला होता तर तो इथं मी घेतलेला आहे आणि त्याच जी आपण चेन स्टिच केली त्याच्यावरती बरोबर आपल्याला हा जो अस्तरचा पीस आहे तो सुद्धा इथं जॉईंट करून घ्यायचा. त्यानंतर जॉईंट केल्यावरती आतल्या साईडने हा अस्तरचा पीस फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची. आता आपण ही दाब शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला याच्यावरती जो भागचा नॉन वोनचा जो अस्तर आहे त्याला डबल फोल्ड करायचा आणि चेनच्या वरच्या बाजूला जॉईंट करून घ्यायचं. आता हे अस्तर जॉईंट झाले. त्यानंतर वरचा पीस सुद्धा आपल्याला बरोबर व्यवस्थितपणे मार्किंग करून व्यवस्थितपणे एका रेषेत येतील अशा पद्धतीने उलटा ठेवायचा आणि उलटा ठेवल्यानंतर बरोबर आपल्याला त्याच्यावरती स्टिच देऊन घ्यायची. तर बघा, आता इथं वरचा पीस सुद्धा जॉईन झालाय आणि आता आपल्याला ते सगळं जे वरचा पीस जॉईन केला होता ते वरच्या साईडनी ऍडजस्ट करायचं आणि त्याच्यावरती सुद्धा दाब शिलाई देऊन घ्यायची आणि व्यवस्थितपणे दाब शिलाई झाल्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं होतं ते सुद्धा कट करून घ्यायचं. त्यानंतर या दोन्ही पीसचे आपल्याला इथं मिडल काढून घ्यायच्यात. तुम्हाला सुद्धा जर तुमचा बॅग मेकिंगचा बिझनेस चालू करायचा असेल किंवा मग घरात तुमचे ब्लाऊज पीस उरलेले असतील किंवा शिल्लक ब्लाऊज पीस, त्याच्यापासून सुद्धा तुम्ही अशा सुंदर सुंदर बॅग बनवून सेल करू शकता, जेणेकरून तुमचीही घरी बसल्या बसल्या अर्निंग चालू होईल. त्यानंतर आपलं जे 2 पीस आहेत ते रेडी झाल्यानंतर इथे आपल्याला 18 इंचाचे बेल्ट रेडी करून घ्यायचे. त्यासाठी मी 18 इंचावरती मार्किंग करून घेते आणि व्यवस्थितपणे याचे बेल्ट रेडी करून घेते. आणि हा कापड वेल्वेटचा असल्यामुळे आपण आतमध्ये कोणतीही लाइनिंग वापरणार नाही. डायरेक्ट आपल्याला याचे बेल्ट रेडी करून घ्यायचे. आपल्या बरेच ताईंचे कमेंट होते की आमच्या लोकल मार्केटमध्ये आम्हाला हे जे बॅग मेकिंगचं मटेरियल आहे ते मिळत नाही. तर त्यासाठी जी आपण स्टार्टअप किट लॉन्च केली आहे ती सुद्धा तुमच्या खूप उपयोगाची आहे. किंवा मग तुम्हाला जर दुसरं अदर मटेरियल हवं असेल ते सुद्धा तुमच्या घरपोच मिळतं. त्यासाठी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ दिलेला आहे, त्यामध्ये किटमध्ये काय काय येईल किंवा मग आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तिथं तुम्ही मला मेसेज करू शकता. आपल्या कॅटलॉगमध्ये सुद्धा त्या सगळ्या वस्तू त्याचे रेट सहित सगळं मेन्शन केलंय. तिथून सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीचं वस्तू जे आहे सामान आहे ते घरी बसल्या मागवून तुमचा सुद्धा छोटासा बिझनेस चालू करू शकता आणि तुम्ही सुद्धा घरी बसल्या बसल्या अर्निंग ही करू शकता. आणि जर तुम्हाला माझ्याकडून काही बॅग कस्टमाइज करून हव्या असतील किंवा आपल्या ज्या कलेक्शन मधल्या बॅग्स आहेत त्या खरेदी करायच्या असतील तरीही तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. तिथे तुम्हाला सगळ्या डिटेल्समध्ये मिळून जाईल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या बॅग्स घर बसल्या तुमच्या आवडीप्रमाणे या मागवू शकता. आणि जर तुम्हाला ही बॅग डिझाईन आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला एक छोटंसं लाईक नक्की करा आणि छानशी कमेंट टाईप करायला विसरू नका.
तर बघा इथं मी दोन्ही साईडनी जे आपलं मार्किंग केलं होतं तर बेल्टसाठी मी इथं 3-3 इंचांवरती मार्किंग करून घेते, जेणेकरून आपल्या बॅगला छान लुक तयार होतो आणि जे आपले बेल्ट आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने इथं एका समोर एक अटॅच होतात. तर बघा मी व्यवस्थितपणे इथं अटॅच करून घेते आणि आपण जेव्हा बेल्ट अटॅच करतो त्यावेळेस मार्किंग ही आपल्याला परफेक्ट करायची असते, जेणेकरून आपले जे बेल्ट आहेत ते वाकडे तिकडे किंवा एका रेषेत न येता एक पुढे मागे असं होत नाही. कारण बऱ्याच जणींच्या मला कमेंट्स येतात की आमचे जे बेल्ट्स आहेत तर ते व्यवस्थित समोरासमोर येत नाही. त्यासाठी काळजी घ्यायची की सेंटरपासनं व्यवस्थितपणे दोन्ही साईडला सेम टू सेम आपल्याला मार्किंग करायची दोन्ही पीसवर, जेणेकरून तुमचे दोन्ही पीसवरचे जे बेल्ट आहेत तर ते एकासमोर एक येतील. अशा पद्धतीने मी दुसऱ्या पीसवर सुद्धा बेल्ट अटॅच करून घेतला आणि आता आपल्याला याच्यावरती चेन अटॅच करून घ्यायची. तर चेनसाठी मी इथं कॉन्ट्रास्ट कलरची ब्राऊन कलरची चेन घेतलेली आहे आणि त्याला आपण आता सेपरेट करून घेतलं आणि ती चेन मी इथं उलटी ठेवली. त्याच्यावरती आपण स्टिच देऊन घेणार आहोत आणि त्याच्यावरती ही स्टिच झाल्यानंतर आपण याला अस्तर जे आहे ते जॉईंट करणार आहोत. आता मी दोन्ही पीसवरती जे चेन आहे तर त्या अटॅच करून घेतल्या. त्यानंतर आपल्याला जे अस्तर आहे ते घ्यायचे आणि व्यवस्थितपणे चेनवरतीच त्याच रेषेत आपल्याला हे अस्तर आहे ते जॉईंट करायचे. भरपूर वेळा ही स्टिच करताना जी आपली शिलाई आहे तर ती चुकून चेनवर केली जाते किंवा मग आपली जी शिलाई येते ती खूप अलीकडे येते, जेणेकरून जे आपलं अस्तर आहे तर ते लवकर फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही अस्तर जॉईंट करताना योग्य ती जी चेनची डिरेक्शन आहे किंवा चेनचं माप आहे ते लक्षात घेऊन व्यवस्थितपणे आपल्याला इथं स्टिच देऊन घ्यायची असते, जेणेकरून आपली बॅग जी आहे ती फिनिशिंग सोबत रेडी होते. तर बघा अशा पद्धतीने मी दाबशिलाई सुद्धा देऊन घेतली आणि दुसऱ्या पीसवरती सुद्धा मी अस्तर इथं जॉईंट करून घेते. आणि हे अस्तर जॉईंट झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रनर अटॅच करायचे. त्यासाठी सगळ्यात आधी मी दोन्ही पीस एका समोर एक जॉईंट करून घेते आणि त्यानंतर हे दोन्ही रनर आपण इथं अटॅच करून घेतलेत. आता आपल्याला एक काम करायचंय, जे आपलं बाहेरचं पॉकेट आहे तर ते आपल्याला मेन पीस सोबत अटॅच करून घ्यायचं आणि जे एक्स्ट्राचं आहे तर ते इथं आपल्याला कट करून घ्यायचंय. त्यानंतर जे आपलं अस्तरचा भाग आहे तर तो एका कडेला आणि जे मेन पीस आहे ते एका कडेला ठेवून आपल्याला चारी साईडनी शिलाई देऊन घ्यायची. फक्त आपल्याला अस्तरच्या साईडनी थोडंसं शिल्लक ठेवायचं ओपनिंगसाठी, जेणेकरून आपण जी आपली बॅग आहे ती सरळ करू शकतो. अशा पद्धतीने आपण शिलाई देताना 2 ते 3 वेळा शिलाई द्यायची. भरपूर जणी मला हा सुद्धा प्रश्न विचारतात की आमची रबर शीटवरती मशीनच चालत नाही किंवा मग तुम्ही कोणती मशीन वापरता. तर मी माझ्या बॅग मेकिंगसाठी कोणतीही बॅग असो, मोठी ट्रॅव्हल बॅग किंवा छोट्यात छोटी पर्ससाठी ही जी माझी मशीन आहे फुल शटरची आहे. मी प्रत्येक बॅगसाठी हीच मशीन वापरते. कुठलीही एक्स्ट्रा वेगळी मशीन मी इथं यूज करत नाही. त्यामुळे तुम्हालाही जी तुमच्या घरगुती मशिनी आहेत त्याच्यावरती आरामशीर या शिलाई ज्या आहेत त्या बसतात. फक्त तुम्हाला सुईचं नियोजन आणि तुमच्या मशीनची सेटिंग व्यवस्थित करून घ्यायची असते, जेणेकरून तुमच्या जे आपलं रबर शीट आहे किंवा मग कुठल्याही आपल्या पीसवरती जे शिलाई आहे तर ती व्यवस्थितपणे बसते. आता बघा ही झाल्यानंतर आपल्याला 1.5 इंचावरती बॉक्स रेडी करून घ्यायची. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 1 इंचावरती सुद्धा करून घेऊ शकता, त्यानेही खूप छान असा लुक येतो. पण मी इथं 1.5 इंचावरती करते आणि त्यानंतर हे बॉक्स कट करून घ्यायचे आणि व्यवस्थितपणे त्याला सुद्धा जॉईंट इथं करून घ्यायचे. आणि असेच बॉक्स आपल्याला अस्तरवरती सुद्धा करून घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्याला कट करून दोन्ही साईडनी जॉईंट करून घ्यायचे. आणि जोपर्यंत मी इथं बॉक्स कट करते, स्टिच करते, तोपर्यंत प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, एक शेअर नक्की करा. आणि हो, जर तुम्हाला ही बॅग डिझाईन थोडीशी जरी आवडत असेल किंवा मग तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील, काहीतरी इन्फॉर्मेशन मिळत असेल, तर प्लीज आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा, जेणेकरून मलाही कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलरली बघतात आणि तुम्हाला माझ्याकडून थोडीशी का होईना तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं असेल त्यामध्ये माझी थोडीशी का होईना फुल ना फुलाची पाकळी इतकीच हेल्प होते. आता आपण इथं स्टिच केल्यानंतर जे अस्तरचं पीस आहे त्यातनं आपण ही बॅग बाहेर काढून घेणार आहोत आणि व्यवस्थितपणे याचे कॉर्नर्स जे आहेत ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचे. आणि तुम्हाला अशा प्रकारे या 2 झिपरची बॅग जी आहे तर ती मिळते आणि ही बॅग तुम्ही कुठेही लग्नाला किंवा छोटे मोठे फंक्शन असेल त्यासाठी तुम्ही वापरू शकता. आणि या कस्टमरने त्यांच्या ब्लाऊज पीस सोबत
कॉन्ट्रास्ट म्हणून म्हणजे सेम टू सेम आपल्या साडीवरती मॅचिंग होईल अशी पर्स डिझाईन करून घेतली, कस्टमाइज करून घेतली. जर तुम्हाला अशा काही बॅग डिझाईन कस्टमाइज करून घ्यायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही सुद्धा घर बसल्या तुमचं कस्टमायझेशन करून घेऊ शकता. किंवा मग जर तुम्हाला हे बॅग घरी तयार करायचे असतील तर आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर असे भरपूर व्हिडिओ आहेत, भरपूर जे बॅग डिझाईन्स आहेत तर त्या आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आणि हो, आपल्या बॅग डिझाईन्स तुम्हाला कशा वाटतात मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तेही कळवा, जेणेकरून मलाही थोडीशी फार आयडिया येईल की तुम्हाला कोणत्या बॅग्स बघायला आवडतात किंवा मग तुम्हाला कोणत्या बॅग्समध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला कोणत्या बॅग शिकायच्या आहेत हे सुद्धा मला सुचवा. आणि अशा पद्धतीने आजची आपली बॅग डिझाईन पूर्ण झालेली आहे. चला भेटूया नेक्स्ट अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन बॅग डिझाईन सोबत. तोपर्यंत बाय बाय.